देशभरात असताना राज्यभरासह देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ॲग्रीस्टॅकच्या मार्फत फार्मर आय डी काढण्यात आलेले आहे. पण फार्मर आय डी काढलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याचा. आता पाहिलं तर खतं खरेदी करायचं म्हणलं तर फार्मर आय डी लागतोय, पीक कर्ज काढायचं म्हणलं तर फार्मर आय डी लागतोय, किंवा काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, PM किसान म्हणा किंवा असं नमो शेतकरी योजना असेल, अशा भरपूर कोणतीही योजना असेल, सरकारी योजनेत जर लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी हा फार महत्त्वाचा करण्यात आलेला आहे. ॲग्रीस्टॅक असेल तर त्यातनं आपण आपला फार्मर आय डी काढू शकतो. पण आता ह्यात म्हणजे फार्मर आय डी आपला सेफ आहे का? आता फार्मर आय डी आहे म्हणजे फ्रॉडचे प्रकार वाढतात, फ्रॉड बी होऊ शकतो किंवा आपल्याबरोबर फ्रॉड होणार आहे का ही शक्यता भरपूर जास्त संपवण्यात येतात. पण आता ह्याच्यावर एक असा पर्याय आहे की बाबा फार्मर आय डी एज्युकेशन असा एक ऑप्शन सरकारने जाहीर केलेला आहे. आता हा एज्युकेशन ऑप्शन हा कोणाला वापरता येणार आहे? आता संलग्न बटाईदार म्हणजेच किंवा जी तुमची जमीन आहे, आता काही काही शेतकरी असे ते खेड्यात त्यांची जमिनी आहेत पण सिटीच्या ठिकाणी राहतात, त्यासाठी खते खरेदी करण्यासाठी किंवा पीक कर्ज करण्यासाठी त्यांना इकडे येण्यासाठी सवड भेटत नसते. त्या कारणास्तव त्यांचं एक फार्मर आय डी एज्युकेशन म्हणजे असा ऑप्शन आलेला आहे. तो जो त्याचं जी शेती जो व्यक्ती करणार आहे तर त्याच्यावर पीक कर्ज काढू शकतो किंवा फार्मर आय डी एज्युकेशनचा दुसरं जे लाभ आहे ते तो पण तो खत खरेदी म्हणा, बिया खरेदी म्हणा किंवा बियाणे खरेदी म्हणा, अशा प्रकारे तो लाभ घेऊ शकतो. पण ते लाभ घेत असतानाच फार्मर आय डी आपला सिक्युअर राहिला पाहिजे. ह्यासाठी लक्ष देऊन ही एज्युकेशन दिलं पाहिजे. हा फार्मर आय डी एज्युकेशन कसा द्यायचा किंवा आपल्या फार्मर आय डीच्या अंडरमध्ये कोणाला गेला आहे का हे आपण ऑनलाईन पाहू शकतो. ह्याविषयी आपण एक नंतर व्हिडिओ बनवणारच आहोत, ते आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहोत. पण तोपर्यंत फार्मर आय डी एज्युकेशन देत असताना असे चोरीचे प्रकार होऊ शकतात किंवा ह्यातनं शेतकऱ्यांना नुकसानही होऊ शकतं. तर त्यासाठी फार्मर आय डी एज्युकेशन घेण्यासाठी जो फार्मर आय डी एज्युकेशन घेणार आहे किंवा ज्याला आपण आपल्या फार्मर आय डीची परवानगी देणार आहे त्यासाठी एक महत्त्वाचा OTP द्यावा लागतो आपल्याला. आपल्या मोबाईलमध्ये आपल्या रजिस्टर मोबाईलला आधार संलग्न जी मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे. त्यावर तो OTP दिल्यानंतरच त्या व्यक्तीला फार्मर आय डी एज्युकेशनचा प्रकार भेटणार आहे. पण तोपर्यंत आपली काळजी घेण्याचं काम एकच आहे की बाबा फार्मर आय डीचा OTP म्हणजे आपण जो आपल्या मोबाईलचा OTP देत आहे तो चांगल्या प्रकारे म्हणजे जवळच्या व्यक्तीचाच किंवा बाहेरच्या व्यक्तीला न देणे किंवा कोणताही OTP देण्यापूर्वी महत्त्वपूर्ण काळजी घेऊनच OTP दिला पाहिजे. तर आता फार्मर आय डी एज्युकेशन आपल्या अंडरमध्ये कोण जोडलेलं आहे किंवा काय आहे ह्याच्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवून लवकरच अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवर. तोपर्यंत काळजी घ्यावी. धन्यवाद.